13 महिन्यांचे वर्ष, श्री विष्णूंची विशेष कृपा, अधिक मास, धोंड्याचा महिना. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा. आज तुम्हाला अधिक मास विषयी संपूर्ण माहिती म्हणजेच अधिक मास का लागतो, 2026 मध्ये अधिक मास कधी लागणार, अधिक मासला पुरुषोत्तम मास का म्हणतात, अधिक मासात काय करावे आणि काय करू नये हे सगळं सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदू पंचांगानुसार हे 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत. मात्र जप, तप आणि दान धर्म, पूजापाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूची विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होते. अधिक मास का लागतो? सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसांचे असते तर सूर्यपंचांग 365 दिवसाचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्या एवढा होतो. या वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. याच महिन्याला अधिक मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखले जाते. 2026 मध्ये अधिक मास कधी लागणार आहे? पंचांगानुसार 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदूंचे नववर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे होईल. अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी याचा समारोप होईल. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात? अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो. या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला दिली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. जसे पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये? अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, बारसे यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. अधिक मासात भगवान विष्णूची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान देखील केले जाते. तसेच जावयाला नारायणाचे रूप मानून त्याचा सत्कार केला जातो, ज्यामध्ये चांदीचा दिवा, ताट आणि वस्त्राचे आहेर दिला जातो. अधिक महिन्यात जावयाला 33 अनारसे किंवा धोंडे वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यात जावयाला वाण का देतात, चांदीची भेटवस्तू देण्याचे महत्त्व, जावयाला काय काय दान करतात, कसे करावे जावयाचे आदरातिथ्य हे सगळे सांगणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार